डाएट प्लॅन पाळून थकला आहात? काय खायचं, काय टाळायचं या सगळ्या गोष्टी करून कंटाळा आला आहे? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 3 अशा सवयी ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला डाएट न करता, व्यायाम न करता, कोणत्याही पद्धतीचा क्रॅश डाएट न करता तुम्ही अगदी घर बसल्या तुमचं वजन कमी करू शकता, अगदी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने. मी तुम्हाला सांगणार आहे 3 सोप्या ट्रिक्स ज्याच्यामुळे डाएट न करता, अन्न न टाळता तुम्ही देखील वजन कमी करू शकता. नमस्कार मंडळी, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 3 सोप्या नैसर्गिक सवयी ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन कमी करू शकणार आहात. त्या सवयी पाळायच्या कशा आणि त्यांच्या मागचं विज्ञान काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या 3ही सवयी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात आणि त्या तुम्हाला तुमच्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायच्या आहेत, ज्याच्यामुळेच तुमचं नैसर्गिकरित्या वजन कमी होणार आहे. त्याचबरोबर अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा. त्याच्यातूनच मला अजून असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याचबरोबर शेअर करत जावा. आपले व्हिडिओ खूप चांगले असतात तर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबरला त्याचाही चांगला बेनिफिट होईल, तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करत चला. याचबरोबर एक कमेंट करा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. चला तर मग मंडळी, अजिबात वेळ न घालवता पाहूयात आपल्या त्या 3 सोप्या सवयी ज्या तुम्हाला आजपासूनच फॉलो करायच्या आहेत. तर मंडळी, ट्रिक नंबर 1, माइंडफुल ईटिंग. हळू खावा आणि चावून खावा. याच्यामध्ये काय तर बहुतेक वेळा आपण काय करतो, भरभर जेवण्याच्या नादात किंवा पटपट खाण्याच्या नादात आपण एक्स्ट्राच्या गोष्टी खात असतो, हे आपल्याला लक्षातच येत नाही. म्हणूनच काय तर माइंडफुल ईटिंग तुम्हाला फॉलो करायचंय. हळू खायचं आहे आणि चावून खायचं आहे, ज्याच्यामुळे काय होणार आहे, एक घास तुम्हाला 20 ते 25 वेळा चावायचा आहे. यामुळे तुमच्या शरीराला 20 मिनिटांमध्ये तुमच्या शरीराला सिग्नल मिळत असतो आपल्या पोट भरल्याचा. आपण भरभर खाल्ल्यामुळे काय होतं, आपल्याला तो सिग्नल मिळत नाही आणि आपण एक्स्ट्रा कॅलरीज खातो आणि आपलं वजन वाढतं. यामुळे आपल्याला एक घास किमान 20 ते 25 वेळा चावायचाच आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीराला सिग्नल मिळणार आहे, मेंदूला सिग्नल मिळतो आपल्या पोटभरीचा आणि आपल्याकडून जास्तीचं खाल्लं जात नाही, आपल्याकडून कमी कॅलरीज खाल्ल्या जातात आणि यामुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप जास्त चांगला बेनिफिट होऊ शकतो. यामुळे आजपासूनच तुमच्या जीवनामध्ये, जेवणामध्ये ही सवय तुम्ही फॉलो करून बघा. तुमच्या स्वतःच्याच लक्षात येईल की तुमचं पोट लवकर भरत आहे. जिथे तुम्ही टीव्ही बघत वगैरे जेवता किंवा मोबाईल बघत जेवता, यामुळे काय होतं, तुमच्या जेवणावरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन हल्लं की तुमच्याकडून ताटातला आपण किती गोष्टी संपवल्यात हे आपल्या लक्षात येत नाही. यामुळे आपण काय करतो, जास्तीचं अजून घेतो. टीव्ही बघता बघता अजून खायचं, अजून खायचं, असं करत आपण जास्त कॅलरी इनटेक करत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही आणि मेंदूला आपल्या पोट भरल्याचा संकेत देखील मिळत नाही. यामुळे काय होतं तर आपली चरबी वाढते, वजन वाढते, कोलेस्ट्रॉल आपलं वाढतं, बॉडी भोवती, आपल्या शरीराभोवती, पोटाभोवती चरबी साठायला सुरुवात होते जास्तीचं अन्न आपण खाल्ल्यामुळे. तर माइंडफुल ईटिंग हे खूप जास्त महत्त्वाचं असं ट्रेंड आहे. याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे, तर त्याचा थंबनेल मी इथे शेअर करते. तो माइंडफुल ईटिंग वरचा व्हिडिओ देखील जाऊन नक्की चेक करा, त्याच्यातून देखील तुम्हाला चांगला बेनिफिट मिळेल. याचबरोबर भरपूर असे आपले व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी भरपूर डाएट रिलेटेड, टिप्स रिलेटेड व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते देखील पाहत चला. जर तुम्हाला खरं जेन्युइनली नैसर्गिकरित्या वजन कमी करायचं असेल तर ते व्हिडिओ देखील तुम्हाला चांगला बेनिफिट देणार आहेत. तर चला मग, ही होती आपली पहिली ट्रिक, ट्रिक नंबर 1, माइंडफुल ईटिंग. आता पाहूयात आपली ट्रिक नंबर 2. टिप नंबर 2 म्हणजे प्लेट ट्रिक. याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला 50% प्लेटमध्ये भाज्या असल्या पाहिजेत, 25% कार्ब्स असले पाहिजेत आणि 25% असलं पाहिजे प्रोटीन. अशा जर तुम्हाला डाएट न करता वजन कमी करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची प्लेट बॅलन्स ठेवावी लागेल. आता 50% भाज्या किंवा सॅलड तुम्हाला घ्यायचंय प्लेटमध्ये. भाज्या आणि सॅलडचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आपल्या ताटामध्ये. 25% तुम्ही डाळी, कडधान्य किंवा प्रोटीनसाठी तुम्ही कोणत्याही गोष्टी, अंडी असतील किंवा
आणखीन कोणत्या गोष्टी असतील तर त्या प्रोटीनसाठी तुम्हाला 25% गोष्टी तुमच्या ताटामध्ये असल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त 25% कार्ब्स असले पाहिजेत, ज्याच्यामध्ये पोळी, भाकरी, भात देखील तुम्ही खाऊ शकता थोड्या प्रमाणामध्ये, ज्याच्यातून तुमच्या शरीराला मिळणार आहेत कार्ब्स. तर अशा पद्धतीची तुमची संपूर्ण प्लेट जी आहे ती बॅलन्स असली पाहिजे. यामुळे काय होणार आहे, तुमच्याकडून आवडीच्या गोष्टी देखील तुम्हाला खाता येतील आणि आवडीच्या गोष्टी खाऊन देखील तुमचं वजन अजिबात वाढणार नाही, जर तुम्ही अशा पद्धतीने तुमची दररोजची प्लेट जी आहे जेवणाची ती जर अशा पद्धतीने व्यवस्थित बॅलन्स ठेवली तर. कारण हे सगळे आपल्या शरीराला जे गरजेचे आहेत ते सगळे घटक आहेत. आपल्याला कार्ब्स 25% प्रमाणात लागतात, आपल्याला 25% प्रमाणामध्ये प्रोटीन लागतं आणि 50% आपण भाज्या आणि सॅलड खाणार आहोत, ज्याच्यामध्ये असतं भरपूर प्रमाणामध्ये फायबर. आणि फायबरमुळे आपल्याला वेट लॉस करायला, वजन कमी करायला खूप चांगली मदत होते. कारण फायबर जे आहे ते आपलं पचन सुधारतात. आपलं डायजेशन सुधारल्यामुळे काय होतं, आपलं अन्न जास्त खाल्लेलं त्याचं व्यवस्थित पचन होतं. ते व्यवस्थित आपल्याला पचल्यामुळे ते डिटॉक्स होऊन बॉडीतून बाहेर पडतं, जे घाण त्याच्यामध्ये असेल ती. आणि जेवढी आपली बॉडी चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होत असेल तेवढंच आपल्या शरीराभोवती अजिबात एक्स्ट्राची फॅट, एक्स्ट्राची चरबी तयार होणार नाहीये. त्यामुळे जेवणाची जी प्लेट आहे ती अशी व्यवस्थित 100% व्यवस्थित बॅलन्स असली पाहिजे. हा आपला दुसरा ट्रिक आहे वजन कमी करण्यासाठीचा डाएट न करता. यानंतर आपली नेक्स्ट तिसरी जी ट्रिक असणार आहे ती म्हणजे स्मार्ट रुटीन. छोट्या सवयींनी मोठे बदल. आता छोट्या छोट्या सवयी आपल्या जीवनामध्ये किती चांगले आणि मोठे मोठे बदल घडवून आणू शकतं हे आपल्याला माहीतच आहे. आपल्या शरीराला जर आपण छोट्या छोट्या रेग्युलर रुटीनमध्ये जर चांगल्या सवयी लावल्या तर ते आपल्याला चांगला बेनिफिटच देणार आहे, त्याच्यापासून आपल्याला निगेटिव्ह तर इफेक्ट मिळणार नाही. तर असे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत की आपल्या सकाळच्या रुटीनमध्ये असेल, दुपारच्या असेल किंवा रात्रीच्या रुटीनमध्ये कोणत्या चांगल्या सवयी आहेत ज्या तुम्ही तुमच्या शरीराला लावल्या तर तुमचं वजन अजिबात वाढत नाही, तुमची चरबी, फॅट्स अजिबात तुमच्या शरीरावरती वाढणार नाहीत. त्याचे देखील थंबनेल शेअर करते आणि थंबनेल जर नाही शेअर केले तर लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. ते सवयींचे व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या ट्रिक्सचे व्हिडिओ ते देखील तुम्ही नक्की चेक करा. त्याच्यातून देखील तुम्हाला चांगला बेनिफिट होईल, ज्याच्यात दुपारच्या सवयी असतील किंवा रात्रीच्या सवयी असतील, मॉर्निंग रुटीन तुमचं कसं असावं, या सगळ्या रिलेटेड चांगली इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर ते व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन चेक करा आणि ते देखील तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केले तर कोणत्याही पद्धतीचा डाएट, कोणत्याही पद्धतीचा व्यायाम, कोणत्याही पद्धतीची हेवी वर्कआउट तुम्ही न करता तुमचं नॅचरल आणि नैसर्गिक पद्धतीने वजन कमी होईल आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी देखील तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल. तर मंडळी, आपली जी तिसरी ट्रिक आहे तिकडे वळूया. तिसऱ्या ट्रिकमध्ये आपण आपल्या शरीराला छोट्या सवयी लावायच्या आहेत ज्याच्यातून आपल्याला मोठे चांगले बदल दिसणार आहेत. तर छोट्या सवयींमध्ये सगळ्यात पहिली महत्वाची जी सवय आपल्याला लावायची ती म्हणजे रात्री 8 नंतर आपल्याला कोणत्याही पद्धतीचं अन्न खायचं नाहीये. तुम्ही पाणी पिऊ शकता, तुम्ही लिक्विड ड्रिंक्स घेऊ शकता, पण रात्रीच्या वेळी 8 नंतर तुम्हाला अजिबात काही खायचं नाहीये. किंवा मध्यरात्री जरी तुम्हाला कधी जाग आली आणि जर काहीतरी खायची इच्छा असेल, भूक लागते, स्नॅक्स खाण्याची इच्छा होते, तर यावेळी अजिबात कोणत्याही पद्धतीचं स्नॅक्स खायचं नाही. कोणत्याही पद्धतीचं कोणतंही फूड असेल, आपण बिस्किट खातो, चिप्स खातो, तर या गोष्टी ज्या मध्यरात्री किंवा रात्री लेट नाईट आपण खातो त्या आपल्याला व्यवस्थित पचत नाहीत आणि त्याच्यामुळे देखील आपलं वजन वाढतं किंवा आपली चरबी जी असते पोटाच्या बाजूची वाढते ती त्याच्यामुळेच वाढत असते. तर ही सगळ्यात पहिली महत्वाची सवय आहे जी तुम्हाला आजपासूनच लावायची. रात्री 8 नंतर काहीही खायचं नाही. दुसरी जी सवय आहे ती म्हणजे पाणी भरपूर प्या. पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवतं, याचबरोबर आपल्या पचनासाठी देखील चांगली मदत करतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की भूक लागते, तर आपल्याला दरवेळीच ती भूक नसते तर ती आपल्याला तहान लागलेली असते. यावेळी तुम्हाला काय करायचंय, सारखंच आपल्याला खात राहायचं नाहीये, तर यावेळी तुम्हाला एकतर कोमट पाणी किंवा नॉर्मल जे टेम्परेचरचं पाणी असेल ते तुम्हाला घ्यायचंय. याच्यामुळे आपली बॉडी आहे ती नॉर्मल राहते, हायड्रेट राहते आणि त्याच्यामुळे आपलं पचन देखील चांगलं होतं. तर हा झाला आपला दुसरी सवय. त्यानंतर आपली तिसरी जी सवय आहे ती म्हणजे लिफ्ट ऐवजी जिना वापरा. तर जर तुम्ही लिफ्टने वगैरे जात असाल ऑफिसला किंवा घरी,
तिसऱ्या चौथ्या मजल्यावरती, तर त्याऐवजी तुम्हाला जर जास्तीचा व्यायाम करणं किंवा कोणत्या पद्धतीची जास्तीची शारीरिक हालचाल करणं जर पॉसिबल नसेल, तर जेव्हा जेव्हा तुम्ही चढ उतार करणार असाल, कुठे जाणार असाल, तर त्यावेळी तुम्ही लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा. त्यामुळे देखील तुमचा वेगळ्या पद्धतीचा शारीरिक थोडासा व्यायाम होईल आणि तुमचे मसल्स जे आहेत ते थोडेसे रिलॅक्स होतील. सारखं सारखं बसण्यामुळे, सारखं सारखं बैठं काम असल्यामुळे किंवा सारखंच घरात असल्यामुळे देखील मसल जे आहेत ते आपले स्ट्रेच होत नाहीत. मसल स्ट्रेच व्हावे, त्याचा थोडासा व्यायाम व्हावा, यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे छोटे छोटे बदल करू शकता. यानंतर चौथा जो नेक्स्ट आपली सवय आहे, तो बदल जो तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे किमान दररोज 10 मिनिटं तरी तुम्हाला वॉक करायचा आहे, चालायचं आहे किंवा 10 ते 15 मिनिटं हलके असे नॉर्मल जे घरात व्यायाम तुम्ही करू शकता. योगासनं झालं, योगा झालं, मेडिटेशन झालं, तर यासारख्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती व्यायामाचे देखील अवेलेबल आहेत, तर ते व्हिडिओ देखील तुम्ही चेक करू शकता. 10-15 मिनिटं त्याच्यातले व्यायाम तुम्ही जर फॉलो केले तर अजून चांगला रिझल्ट तुम्हाला अगदी घर बसल्या मिळेल. अशा पद्धतीच्या रुटीन सोबत तुम्ही थोडासा व्यायाम केला तर तुमचे मसल स्ट्रेच होतात आणि तुमची बेली फॅट असेल किंवा कोणतीही शरीराच्या कोणत्याही भागावरील फॅट असेल, चरबी असेल, ती कमी करायला तुम्हाला चांगली मदत होते आणि एक चांगली फिगर मिळवण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप जास्त चांगला बेनिफिट होऊ शकतो. तर ह्या चारही सवयी तुम्हाला लावायच्या आहेत तुमच्या शरीराला दररोजच्या जीवनामध्ये, जीवनशैलीमध्ये. तर मंडळी, डाएट न करता बोनस टिप तुम्हाला मी 2-3 सांगणार आहे. तर डाएट न करता वजन कमी करण्यासाठी जर एक सोपा उपाय कोणता असेल तर साखर बंद करणे. 7 दिवसांसाठी जर तुम्ही साखर बंद केली, साखर वर्ज केली, तर 1 ते 2 किलो वजन तुम्ही आरामात कमी करू शकता. साखरेऐवजी तुम्ही मध किंवा खजूर वापरू शकता. आता साखरेऐवजी चहा तुम्हाला प्यायची सवय असेल, तर तुमचा चहा सुटत नसेल, तर साखरेऐवजी कोणते पर्याय आहे जे तुम्ही चहामध्ये वापरू शकता, ज्याने तुमचा चहाची गोडी तर तशीच राहील, चहाला गोडवा तर येईल, पण तुमच्या शरीराला कोणत्याही पद्धतीची हानी जी आहे साखरेमुळे होणारी ती टाळली जाईल, ती होणार नाही. तर याच्यावरती देखील एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, हा त्याचा थंबनेल आहे, तर तो व्हिडिओ देखील जाऊन चेक करा. साखरेला 5 पर्याय मी तुम्हाला सांगितलेत, तर साखरेऐवजी ते 5 पर्याय तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये घेतले तर साखरेपासून होणारी वजन वाढीसाठी असेल किंवा इन्सुलिन तुमचं नियंत्रित करण्यासाठी असेल, कोणत्याही गोष्टीसाठी जी साखर तुम्हाला शरीराला हानी पोचवत असेल, तर हे 5 पर्याय तुम्ही साखरेऐवजी नक्की वापरून बघा. तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि तुम्ही चहा देखील आवडीने पिऊ शकता. तर मंडळी, असा होता आपला आजचा अगदी नॅचरल आणि सोपे असा ट्रिक असणारा 3 ट्रिक वापरून तुम्ही डाएट न करता, कोणत्याही पद्धतीचं अन्न न सोडता तुम्ही देखील घर बसल्या वजन कमी करू शकता. ही पद्धत जी आहे ती लॉंग टर्म साठी आहे, लॉंग टर्म वर्क करते. नॉर्मल असं 2-3 दिवसासाठी रिझल्ट देणारी नाही, तर लॉंग टर्म वर्क करणारी ही पद्धत आहे. याचबरोबर झटपट वजन कमी करण्यासाठी नाही, तर कायमस्वरूपी रिझल्ट देणारी, कायमस्वरूपी तुम्हाला त्याचे परिणाम दाखवणारी ही पद्धत आहे. जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा आजार असेल, कोणत्याही पद्धतीची औषधं चालू असतील, कोणताही तुम्हाला शारीरिक प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांसोबत कन्सल्ट करायचं आणि मगच कोणताही डाएट प्लॅन, ऑनलाईनचा कोणताही डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करायचा आहे. तर मंडळी, अशा होता आपल्या ह्या 3 सोप्या ट्रिक्स, ज्या जर तुम्ही देखील फॉलो केल्या तर कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला एक्स्ट्राचं काहीही न करता, क्रॅश डाएट न करता, हार्ड व्यायाम न करता, कोणत्याही पद्धतीचं अन्न न सोडता, फक्त सॅलडवर न जगता तुम्ही देखील तुमचं महिनाभरामध्ये 5 किलो पर्यंत वजन कमी करू शकता. फक्त तोंडावर ताबा असला पाहिजे. कोणत्याही पद्धतीचं सारखं आपण ब्रेड खातोय, सारखं बाहेरचं जंक फूड खातोय, सारखं आपण रोट्या खातोय, मैदा खातोय, अशा गोष्टी टाळायच्या आहेत. जर तुम्ही अशा गोष्टीच खात राहिला तर मग त्याचा तुम्हाला काहीच रिझल्ट दिसणार नाही. त्यामुळे तोंडावर ताबा असणं आणि काही गोष्टींवरती कंट्रोल असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल. आवडला असेल तर खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर अजूनही एक छानशी कमेंट नसेल केली तर प्लीज कमेंटमध्ये लिहा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय आणि यातली कोणती सवय तुम्ही फॉलो करता किंवा या 3ही सवयी तुम्ही आजपासून फॉलो कराल का, फॉलो करायला तुम्हाला आवडतील का, तर नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा.
बाय फ्रेंड्स.